अय पोरांनो, बंद करा त्या कॅप्टन खरातची वळवळ. मार्केटमध्ये आलाय नवीन नरहारी झिरवाळ. चेहरा भोळा अन लपडी सोळा रे बाबा. हा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री स्वतःच्या शासकीय इतमाम नाही हो, शासकीय निवासस्थानामध्ये दारू रूपी मूत पितोय आणि एका ट्रान्स वुमन सोबत झोपलेला आहे. आता मी शब्द जरा जपून वापरत आहे. वापरायची तर खूप इच्छा आहे पण पर्याय नाहीये, कारण की बघणारे अबाल थोर सगळेच आहेत. तर हा जो ट्रान्स वुमन आहे हा पवन यादव आहे. याच्यावरती खंडणी प्रकरणामध्ये गुन्हे दाखल आहेत. बहुतेक त्याचीच सेटलमेंट करण्यासाठी झिरवाळ साहेबांनी तलवार युद्धाची मागणी केली असेल. तू काय हसत आहे? अहो, या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय नेमकं? शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र या भिकारचोट राजकारण्यांनी नासवलाय. कालपर्यंत त्या कॅप्टन खरातचे विकृत किळसवाने प्रकार आपण इंटरनेटवरती बघत होतात, आणि आज या महाराष्ट्र राज्याचा कॅबिनेट मंत्री, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री, भिकारचोट मंत्री शासकीय निवासस्थानामध्ये दारू पितोय. त्याच सोबत एका ट्रान्स वुमन सोबत लैंगिक चाळे करतोय. कशासाठी? अरे, तुझ्या चेहऱ्यावरून तू लोकांना सांगतो माझं जीवन लय लय साधं सोपं. अरे तू जेवढा भोळा आहे ना तेवढाच आतून काळाय र भिकार चोटा. तुझे किती कांड समोर यायचे. मागच्याच महिन्यामध्ये लाच घेताना पकडलं होतं, आणि या महिन्यामध्ये तुझं असं असं थोबाड फोडावं वाटतं माहितीये. सुधरा रे सुधरा. नीच आणि दलिंदर अवलादींनो, तुम्ही राजकारण या गोष्टींसाठी करायला आला नाहीयेत. राजकारण हे समाजहिताचं असतं. कॅबिनेट मिनिस्टर असताना जर असले छक्के चाळे तुम्ही करत असाल तर तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. थोडी जरी नैतिकता आणि जनाची नाही मनाची लाज शिल्लक असेल तर झिरवाळ राजीनामा द्या, नाहीतर इथून पुढचा काळ तुमच्यासाठी कठीण असेल. पण काहीही म्हणा, झिरवाळ दिसता तेवढा सोपा नाही बाबा. हिरव्या रंगाची हिरवळच घेऊन आला, ते बी स्वतःच्या शासकीय निवासस्थानात. दारू काय पितय, उघड काय झोपतय. काय बाबा, कायच बोलावं या लोकांना. तरी पण झिरवाळ, लाज काढली तुम्ही, लाज. भिकार चोट आहात.